लाडकी बहिणीचा लाडक्या ताईंनो रक्षाबंधनानिमित्त या ठिकाणी लाडक्या ताईंना गिफ्ट भेटणार आहे, मोठी ओवाळणी या ठिकाणी भेटणार आहे. तर कोणत्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी हे मोठं गिफ्ट भेटणार आहे, कोणत्या लाडक्या ताईंना हे ऍडव्हान्स मध्ये पैसे भेटणार आहेत? जवळजवळ 1750 रुपये या ठिकाणी लाडक्या ताईंना भेटणार आहेत. 1500 ऐवजी 1750 म्हणजे 250 रुपयाची वाढ या ठिकाणी होणार आहे. तर कोणत्या अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांना ही वाढ होणार आहे आणि सरकारचा मोठा निर्णय झालाय. थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली. ही ब्रेकिंग न्यूज सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर सांगत आहे. त्याच्यामुळे सर्व लाडकी त्यांना विनंती आहे, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक व्हिडिओ पाहायचा आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल आपला देखील GR या ठिकाणी काय झालेला आहे, डिलीट केलेला आहे आणि आता नवीन GR या ठिकाणी येऊ शकतो. तर त्या निमित्ताने लाडकी त्यांना एक महत्त्वाची बातमी समोर आली. सगळ्या लाडकी त्यांना व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे. रक्षाबंधनाचं नेमकं गिफ्ट कुणाला भेटणार आहे? लाडक्या ताईंनो, तुम्हाला असं वाटतंय का की आपल्याला देखील हे गिफ्ट भेटायला पाहिजे? आपल्या सरकारने देखील या ठिकाणी ही मागणी या ठिकाणी पैसे वाढवून दिले पाहिजेत. तर सर्व लाडके त्यांना विनंती आहे, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि लक्षात घ्या हे गिफ्ट कुणाला भेटणार आहे हे तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे. त्याच्यामुळे गैरसमज करून घेऊ नका की आम्हाला का पैसे आले नाही. एकदा व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्या, कुणाला भेटणार आहे ते समजून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही सांगणार आहे त्या गोष्टी तुम्ही करायच्या आहेत. चला व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 25वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता कधी भेटणार, आज भेटणार का, उद्या भेटणार का, या गोष्टी सांगणार आहे. कारण की उद्या 20 ऑगस्ट आहे. उद्या वाटपाचा एक महत्त्वाची या ठिकाणी तारीख समोर आलेली, त्याच्यामुळे उद्या भेटणार आहे का आजच भेटणार आहे या गोष्टी आपण बघूया. त्याचबरोबर 2 हप्ते म्हणजे काय, महिला विभागातर्फे सांगितण्यात आलेलं आहे की यावेळेस लाडक्या ताईंना 2 हप्ते एकत्र भेटणार. तर हे 2 हप्ते आज किंवा उद्या भेटणार आहेत का, रक्षाबंधनात निमित्त या ठिकाणी भेटणार, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो. खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. आणि नवीन GR कधी येणार आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला पहिला GR डिलीट केलेला आहे, 12 ऑगस्टचा GR डिलीट केला आहे. मग आता नवीन GR कधी येणार आहे हे सांगतो. चला आता व्हिडिओला सुरुवात करतो. डायरेक्ट तुम्हाला बातमी अगोदर दाखवतो, मग तुम्हाला सांगतो या ठिकाणी काय आहे. तर बघा 19 ऑगस्ट 2024 बरोबर 12 वाजताची ही बातमी समोर आली. म्हणजे आता थोड्या वेळापूर्वी ही बातमी आली, ब्रेकिंग न्यूज समोर आली. अपडेट आलं की तुम्हाला माहिती सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर सांगितलं जातं. त्याच्यामुळे ही बातमी काय आली बघा, लाडकी बहीण योजनेत मोठा बदल. यंदा महिलांच्या खात्यामध्ये 1,500 नाही तर 1750 नेमकं निर्णय कोणी घेतलेला आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, 1500 रुपये ऐवजी 1750 रुपये लाडक्या बहिणींना भेटणार. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला कसं वाटेल की 1750 रुपये आले तर तुमच्या अकाउंटला कसं वाटेल? कारण की 1500 रुपये येत होते लाडक्या ताईंना, तर 1750 देणार आहेत. पण या ठिकाणी कोणत्या लाडक्या बहिणीला भेटणार हे तुम्हाला सांगणार. लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1700 रुपये जमा होणार आहेत. ही बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. आजची सर्वात लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे. तर ही साम टीव्हीची बातमी. सरकार महिलांसाठी नेहमीच महिलांना आर्थिक मदत मिळावी यासाठी विविध योजना राबवत असते. त्यातच लाडकी बहीण योजनेत लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलांना या महिन्यात सरकार मोठी भेट देणार आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1,500 रुपयाचा हप्ता दिला जातो. पण रक्षाबंधनामुळे, नीट समजून घ्या लाडक्या बहिणींनो, बघा नीट वाचा, पण रक्षाबंधनामुळे लाडक्या बहिणीच्या खात्यावर आता थेट 1,500 रुपये 1750 रुपये पाठवले जाणार आहेत. तर ही रक्कम आजच महिलांच्या खात्यात पाठवली जाणार आहे. पण कोणत्या सरकारने हा निर्णय घेतलाय या ठिकाणी मी तुम्हाला आता या ठिकाणी दाखवणार आहे की तुम्ही बघू शकता मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा या ठिकाणी झालेली आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी बुधवारी मेहर येथे एका राज्यस्तरीय कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेचा 39वा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये बुधवारी पाठवण्यात येईल असं सांगितलं आहे. तर यावर्षी रक्षाबंधनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना त्यांच्या ठरलेल्या निधीमध्ये 250 रुपयाची वाढ या ठिकाणी देण्यात येणार आहे. तर बघा महिलांच्या खात्यामध्ये मध्य प्रदेश सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय. तर आता या ठिकाणी तुम्हाला मी पहिली बातमी दाखवली. आता एक लक्षात घ्या लाडकी बहिणींनो, ही वाढ जी झाली ती कुणाची झाली ती सांगतो. लाडकी बहीण योजना या योजनेबद्दलच वाढ झाली, पण राज्य या ठिकाणी मध्य प्रदेश आहे. आणि जे सांगितलेलं आहे मध्य प्रदेशच्या लाडक्या बहिणींना, ते पण रक्षाबंधनानिमित्तच या ठिकाणी वाढ झालेली आहे. बघा मध्य प्रदेशने पण आपल्या नंतर या ठिकाणी लाडकी बहीण योजना चालू केली होती. आणि आता जर बघितलं तर लाडकी बहीण योजना मध्य प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, अजून 4-5 राज्यामध्ये आहे. त्या ठिकाणी त्यांना पण 1500 रुपये भेटत होते. आता त्यांनी आज सकाळी बुधवार म्हणजे आजच या ठिकाणी मोठा निर्णय घेतलाय की यावेळेस रक्षाबंधनाला लाडक्या ताईंना 1750 रुपये भेटणार, म्हणजे 250 रुपयाची वाढ करून टाकली.
तर लाडक्या ताईंना या ठिकाणी मी हेच विचारणार आहे, जसं मध्य प्रदेश सरकार या ठिकाणी निर्णय घेत आहे, पैसे वाढवत आहे, घोषणा केल्यानंतर या ठिकाणी अंमलबजावणी करत आहे, तर आपल्या महाराष्ट्रात देखील या ठिकाणी व्हायला पाहिजे का? आपण ही मागणी बघा लाडक्या बहिणींनो जवळजवळ 1.5 महिन्यापासून करतोय की 2100 रुपये लाडक्या बहिणींसाठी चालू करा. आपल्या चॅनलवर प्रत्येक दिवशी ही मागणी केली जात आहे की लाडक्या बहिणीला 2100 रुपये दिले चालू करायला पाहिजे. 2 वर्ष आता पूर्ण संपलेत आणि आता बघा रेफरन्स बघा, मध्य प्रदेश सरकारने मोठा निर्णय घेतलाय. त्यांनी वाढ केली, 250 रुपये वाढवलेले आहेत. काही ना काही त्यांनी वाढवलेले आहेत. तर आपल्या सरकारने पण 100, 200, 300, 400 काय वाढवायचे ते वाढवा, पण 1,500 मध्ये वाढ झाली पाहिजे. याच्यावर तुमची काय भूमिका आहे लाडक्या बहिणींनो? तुम्हाला याच्यावर काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आणि रक्षाबंधनानिमित्त लाडक्या ताईंना गिफ्ट भेटायला पाहिजे म्हणजे पाहिजे. आता सरकारकडे मागणी आहे. आता सरकार मायबाप जर व्हिडिओ बघत असताल तर लवकरात लवकर निर्णय घ्या. बाकीचे राज्यांनी निर्णय घेतलाय, तुम्ही पण या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी हा निर्णय घ्या. लवकरात लवकर वाढ करा. सरकारला ही विनंती आहे. आता तुम्ही म्हणत असताल की बाबा हे वाढ झाली, रक्षाबंधनाला त्यांना गुड न्यूज भेटली, आपलं नेमकं काय होणार? तर लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला आता GR1 पहिला जो GR आला होता लक्षात घ्या, 12 ऑगस्ट या ठिकाणी जो GR आला होता 12 ऑगस्टचा तो GR या ठिकाणी रद्द केलेला आहे. रद्द म्हणण्यापेक्षा डिलीट केलेला आहे. आणि 15 ऑगस्टला शनिवारी वाटप जे होणार होतं ते वाटप पण झालेलं नाहीये. तर या ठिकाणी 17 ऑगस्ट जो सोमवार होता या ठिकाणी पण वाटप झालेलं नाहीये. तर आता 20 ऑगस्ट ही एक तारीख समोर आलेली आहे. 20 ऑगस्ट म्हणजे उद्याच ही तारीख समोर आलेली आहे. आता लाडक्या ताईंच्या वतीने सरकारला विनंती आहे की बाबा 20 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट तुम्ही पूर्ण वेळ घ्या. आता मी सरकारला डायरेक्टच विचारतोय, मागणी पण करतोय. 20 ऑगस्ट म्हणजे उद्यापासून ते 28 ऑगस्ट पर्यंत तुमच्या पद्धतीने किती वेळ घ्यायचा तो वेळ घ्या. 20 म्हणजे पहिला जो हप्ता आहे कोणता, आपला आता 25वा हप्ता चालू आहे. 25वा हप्ता तुम्ही 1,500 रुपये द्या, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. 25वा हप्ता 1,500 रुपये द्या. आणि जो 26वा हप्ता आहे, 26वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे तो 2100 द्या. म्हणजे 1500 हे द्या आणि 2100 रुपये त्याच्यामुळे पुढचा हप्ता जो आहे तो 2100 रुपये द्या आम्हाला. रक्षाबंधनानिमित्त आमच्यासाठी एवढी भेट द्या. म्हणजे हे 2 हप्ते एकत्र टाका, 1,500 प्लस 2100 असे जवळजवळ बघितले तर 3600 रुपये आमच्या अकाउंटला टाका. सरकारला ही विनंती आहे. लाडक्या बहिणींनो तुम्हाला काय वाटतं याच्यावर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कारण की लाडक्या बहिणींनो आपल्याला सगळ्यांना एकत्र यावं लागेल. बाकीच्या राज्यातले सरकार या ठिकाणी वाढ करत आहेत, आपलं सरकार या ठिकाणी का वाढ करत नाहीये? 2 वर्ष होऊन गेले. सरकारला आपण या ठिकाणी त्यांच्या मतदानामध्ये आपण मदत केली होती. सरकार निवडणुकीमध्ये पूर्ण आपण त्या ठिकाणी सहयोग दिला होता. मग सरकारला आपली मागणी असणारे मायबाप तुम्ही पण आमच्यासाठी हा निर्णय घ्या आणि लाडक्या ताईंना या ठिकाणी रक्षाबंधनानिमित्त या ठिकाणी 3600 रुपये टाका. तुम्हाला याच्यावर काय वाटतंय? मी तुमच्या सोबत आहे. हा गुरुदादा नेहमी तुमच्या सोबत असणार आहे. मागणी करायला माझा पुढाकार असणार आहे. तुम्ही फक्त सपोर्ट करा. कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत मांडायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.